थर्ड नंबरचा चॅप्टर आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ओके, चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि एकदम सिंपल टॉपिक आहे. सुरुवातीचं जर तुम्हाला पॉईंट समजायला लागले तर हा टॉपिक एकमेकांशी रिलेटेड आहे. प्रत्येक पॉईंट एकमेकांशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला सहजरित्या ते चॅप्टर समजून जाईल. ठीक आहे, आता सर्वात पहिले कायनेटिक थेअरी कोणाचं घ्यायचं, आपल्याला गॅसेसचं घ्यायचं, बरं की नाही. तर सर्वात पहिले तुम्हाला माहित असं आपण 11th ला एक चॅप्टर घेतला होता की ज्याच्यामध्ये आपण घेतलं होतं आयडियल गॅस इक्वेशन, बरं की नाही. तर तो सुरुवातीचा पॉईंट दिलेला आहे, पण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे. आपण एकदम सिंपल घेतलं होतं आयडियल गॅस इक्वेशन, स्टँडर्ड इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं आणि झालं, बरं की नाही. आता थोडंसं आपल्याला पुढचं ऍडव्हान्स या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. तर त्यासाठी सर्व आयडियल गॅस इक्वेशन जर घ्यायचं असेल तुम्हाला तर 3 लॉ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एक म्हणजे बॉइल्स लॉ, दुसरं चार्ल्स लॉ आणि तिसरं म्हणजे काय तर गेलुजफ्स लॉ. या तिन्ही इक्वेशनचं कंबाईन करून आपण काय करू शकतो तर आयडियल गॅस इक्वेशन या ठिकाणी डिराईव्ह करू शकतो. सर्वात पहिले आयडियल गॅस घेऊ, कारण गॅसेस बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. तर आयडियल गॅस काय, त्याचं इक्वेशन काय, तर त्या ठिकाणी आपण पहिले डिस्कस करू, नंतर मग पुढचा पॉईंट या ठिकाणी स्टार्ट करू. ठीक आहे, मग पहिला पॉईंट असेल तुमचा कोणता, आयडियल गॅस इक्वेशन. हा टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे आणि या पेपरला मी सांगेल की पेपरला जास्त काही इम्पॉर्टंट नाहीये. ओके, जास्त इम्पॉर्टंट नाहीये, पण तुम्हाला ते इक्वेशन माहित असणं गरजेचं आहे. आता आपण एक नवीन टर्म घेणार आहे, त्याच्यामुळे इक्वेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघू आता आयडियल गॅस इक्वेशन. तर सर्वात पहिला जो लॉ घ्यायचा आहे दॅट इज बॉइल्स लॉ. ओके, काय सांगतात या बॉइल्स लॉ, जर तुम्ही काय केलं तर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवत असतात आणि टेम्परेचर कोणतं घ्यायचं तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर घ्यायचं. आता ऍब्सोल्यूट याचा अर्थ काय, जे पण टेम्परेचर तुम्ही मेजर करणार ते कशामध्ये पाहिजे तर केल्विन मध्ये पाहिजे. ओके, मग तुमचं डिग्री सेल्सिअस असेल तर केल्विन मध्ये करताना तुम्हाला काय करावं लागतं, +273 ऍड करावं लागतं. ते आपण कन्वर्जन बघितलेलं आहे. ओके, केल्विनचं कन्वर्जन डिग्री सेल्सिअस कसं केलं जातं किंवा फॅरनहाइटचं केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस कसं केलं जातं ते सर्व कन्वर्जन बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता केल्विन मध्येच करायचं, म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं 273 त्याच्यात ऍड करणं एवढंच तुमचं काम असतं. ठीक आहे, मग ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, ऍट अ कॉन्स्टंट बॉइल्स लॉ या ठिकाणी आपल्याला स्टेट करायचं. काय स्टेटमेंट, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ द प्रेशर ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय असेल तर व्हॉल्यूम असेल, हे तुमचं बॉइल्स लॉ झालं. ठीक आहे, प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शन असणार कशावरती तर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. ओके, गिवन मास ऑफ व्हॉल्यूम, तर या व्हॉल्यूम वरती तो कसा असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शन असेल. आता सपोज तुम्ही इनव्हर्सली जर कॅन्सल केलं, पण इथं रिझन काय असेल तर तुम्हाला काय ठेवायचं, टेम्परेचर जो आहे टेम्परेचर काय असणार तर तुमचं कॉन्स्टंट असेल ते तुम्हाला देणं गरजेचं असेल. ठीक आहे, म्हणजे झालं तुमचं पहिलं स्टेटमेंट. आता इनव्हर्सली कॅन्सल करा आणि त्या ठिकाणी काय घ्यायचं तर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि तो सपोज मी काय घेतला तर के, व्हॉट इज के, या ठिकाणी के काय असेल तर के इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके, किंवा मग अजून एक टर्म घेऊ शकता तुम्ही, पुढे जर अरेंज केलं तर व्ही कडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय करा, मग पीव्ही इज इक्वल टू काय भेटेल तर के भेटेल, आणि के काय असेल तर कॉन्स्टंट. ते वाटलं तर तुम्ही या ठिकाणी लिहिलं तरी चालेल, वेअर के इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आज आला तुमचा कोणता तर बॉइल्स लॉ झाला. आता सेकंड जो घ्यायचा आहे तो म्हणजे काय घ्यायचा आपल्याला, चार्ल्स लॉ या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे, मग सेकंड काय असेल तर चार्ल्स लॉ. ओके, चार्ल्स लॉ काय सांगतो रे, तर चार्ल्स लॉ सांगतो की ज्यावेळेस तुम्ही काय करणार तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार. ओके, ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर जो व्हॉल्यूम असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल कशावरती असेल तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बरेच जण फक्त टेम्परेचर म्हणतात, तर टेम्परेचर नका म्हणू, ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट हा प्रॉपर असेल का, कारण टेम्परेचर नेहमी केल्विन मध्ये घेत असतो. ठीक आहे, ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ ए गिवन मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि त्या रिझन पुढचं काय काय कॉन्स्टंट ठेवायचं ते लिहून टाका, वेअर प्रेशर इज कॉन्स्टंट. ओके, आता डायरेक्टली जर कॅन्सल केलं तुम्हाला घ्यावं लागेल प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि तो काय घेतला तर मी टी या ठिकाणी के या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. आता टी इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड, म्हणजे काय भेटेल तर व्ही डिवायडेड बाय टी इज रिमेन्स कॉन्स्टंट, आणि याला काय करू आपण इक्वेशन सेकंड कन्सिडर करू. ठीक आहे, तसंच आपल्याला आता तिसरा लॉ घ्यायचा आहे, तो म्हणजे काय असेल तर तुमचा गेलुजफ्स लॉ. हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, मी रेफर करेल की हा तुम्हाला पॉईंट पेपरला येणारच नाही, पण
आपल्याला शिकायचंय, स्टार्ट करायचंय, तर या टॉपिक पासून आपण स्टार्ट करतो. ठीक आहे. तर तिसरा जो लॉ आहे तो आहे तुमचा गे-लुजॅक्स लॉ. ठीक आहे. तर स्पेस जरा थर्ड लॉ घ्यायचा आहे, दॅट इज गे-लुजॅक्स लॉ. गे-लुजॅक्स लॉ. ओके. तर हा जो गे-लुजॅक्स लॉ आहे, यात काय केलं बघा, चार्ल्स लॉ मध्ये मी प्रेशर कॉन्स्टंट ठेवला. आता गे-लुजॅक्स लॉ मध्ये आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं. ठीक आहे. ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. पण रिझन काय असेल तर जे व्हॉल्यूम आहे ते काय ठेवणार, तर व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, व्ही इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता डायरेक्टली कॅन्सल करा, तिथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेणार आहे आणि तो काय घेणार, तर के इंटू टी. तो इथं असं लिहिलं तरी चालेल, पी इज कॉन्स्टंट, पी इज कॉन्स्टंट, व्ही इज कॉन्स्टंट, तर त्या प्रकारे लिहा. किंवा मग तुम्हाला समजतं पी कॉन्स्टंट, तर टी परत इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा, तर डिवाइड करा. मग पी डिवायडेड बाय टी इज इक्वल टू काय भेटत, तर कॉन्स्टंट. आणि हे झालं तुमचं थर्ड इक्वेशन. आता इक्वेशन 1 माहिती आहे तुम्हाला. इक्वेशन नंबर 1 काय, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, ते दिसतंय ऑलरेडी तुम्हाला. आणि सेकंड इक्वेशन आहे ते काय, तर व्ही डिवायडेड बाय टी इज कॉन्स्टंट. आणि थर्ड इक्वेशन आहे पी अपॉन टी इज कॉन्स्टंट. मग हे तिन्ही इक्वेशन जर आपण कंबाईन केलं तर आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन भेटेल. आणि तेच म्हणजे आपलं कोणतं भेटेल, तर आयडियल गॅस इक्वेशन. मग आपण तेच इक्वेशन कंटिन्यू करू फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. We can write that. तर आपण असं लिहू शकतो काय, तर न्यूमरेटरला 2 टर्म आहे, पी आणि व्ही, आणि डिनॉमिनेटरला एकच टर्म आहे. ओके. आणि हे सर्व जे आहे ते काय, तर तुम्हाला कॉन्स्टंट भेटते. किंवा मग एक वर्ड लिहा कॉन्स्टंट, किंवा के घेतला तरी चालेल. ठीक आहे. इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता हा टी जो आहे इकडे काय केला, तर आपण डिवाइड केला. इकडे काय, इकडे डिवाइड आहे तर इकडे काय करा, मल्टिप्लाय करा. बरं की नाही. मग पीव्ही जो आहे, पीव्ही इज इक्वल टू काय भेटेल, तर तुम्हाला कॉन्स्टंट इंटू काय असेल तर तुमचं टी. पण आयडियल गॅस इक्वेशन जर घेतलं तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, तर एक कॉन्स्टंट घ्यायचं, प्रपोर्शनॅलिटी काय घ्यायचं, कॉन्स्टंट घ्यायचं. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट या ठिकाणी घ्यायचं. म्हणतो काय असेल, तर पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, कॉन्स्टंट काय घेतला, तर आर इंटू काय घेतला, तर टी घेतला. आणि हा जो आर असतो यालाच काय म्हटलं जातं, तर आरला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, किंवा फक्त गॅस कॉन्स्टंट म्हटलं तरी चालेल. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू फिक्स असते. मग आपण ती व्हॅल्यू पण घेऊन टाकू. व्हॅल्यू ऑफ आरची जी व्हॅल्यू असते ती असते 8.314. आणि युनिट काय असेल याचं, तर ते असेल जूल पर मोल पर काय असेल, तर केल्विन. तर हे काय झालं, तर तुमचं आयडियल गॅस इक्वेशन झालं या ठिकाणी. ठीक आहे. पण हे जे आयडियल गॅस इक्वेशन घेतलंय कोणासाठी घेतलं, तर सिंगल मोलसाठी. आपल्याला फरक फाईंड करायचं होतं कोणासाठी, तर नंबर ऑफ मोलसाठी. इथपर्यंत आपण 11th स्टँडर्ड पर्यंत पण घेतलं होतं, बरं की नाही. आता याच्या पुढचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बदल करायचा. ठीक आहे. मग आपण नंबर ऑफ मोलसाठी घेतलं. व्हॉट इज मोल, मोलचा फॉर्म्युला असतो मास डिवायडेड बाय मोलर मास. ओके. जे पण तुमचं मास दिलेलं आहे, किंवा वेटच्या फॉर्म मध्ये घेतलं तर वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. तर आज झाला सिंगल मोलसाठी. जर आपण नंबर ऑफ मोल साठी घेतलं तर आयडियल गॅस इक्वेशन भेटेल पीव्ही इज इक्वल टू NRT. आणि त्याच्या पुढचा पॉईंट आपण आता कंटिन्यू करणार, जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट या चॅप्टरला. इम्पॉर्टंट आहे गॅस इक्वेशन, पण त्याच्या पुढचा एक कॉन्स्टंट जो आहे आर, त्याची व्हॅल्यू कशा प्रकारे आली, ओके, ते व्हॅल्यू काय आहे नेमकं, ते म्हणजे आपल्याला जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे. सिंगल मोल साठी झालं, आपण घेणार आहे नंबर ऑफ मोल साठी. ठीक आहे. मग पुढचा पॉईंट घेऊ आपण, आयडियल गॅस इक्वेशन फॉर n number of moles of gas. ओके. n नंबर ऑफ गॅस जर घेतलं तर त्या केसमध्ये तुमचं आयडियल गॅस इक्वेशन काय असेल, तर या ठिकाणी आपण डिस्कस करू. ठीक आहे. n नंबर ऑफ गॅस साठी जर घेतलं तर हा जो इक्वेशन असणार आहे पीव्ही इज इक्वल टू काय भेटेल, n म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोल. आणि सिंगल मोल साठी जी टर्म आहे ती काय घेतली, तर RT. मग आयडियल गॅस इक्वेशन काय, तर पीव्ही इज इक्वल टू NRT. पण आता मला या ठिकाणी आर ची व्हॅल्यू वगैरे सर्व माहिती आहे, पण ही आर ची व्हॅल्यू नेमकी आली कुठून, तर यासाठी 2 सायंटिस्टने या ठिकाणी स्टडी केलेला आहे. एक म्हणजे काय, तर ॲव्होगाड्रो. आता n काय, तर ते डिफाईन करून घेऊ, नंतर मग आपण ते घेऊन टाकू. ठीक आहे. वेअर n
एन इज नंबर ऑफ मोल आणि त्याचा फॉर्म्युला जो असतो तो काय असतो तर मास डिवायडेड बाय मोलर मास किंवा वेटच्या फॉर्म मध्ये घेतलं तर वेट डिवायडेड बाय काय असतं तर मॉलिक्युलर वेट. ओके, जे मास दिलेलं असतं आणि त्या पर्टिक्युलर गॅसचं तुम्हाला मॉलिक्युलर वेट दिलेलं असतं, तुम्ही ते पेरियोडिक टेबल मध्ये बघू शकता, ते तुम्हाला लगेच त्याचं मॉलिक्युलर वेट भेटून जाईल. ठीक आहे, आता याच्यात परत 2-3 प्रकारचे तुमचे गॅस असतील, एक असेल मोनोॲटॉमिक, दुसरं असेल डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक, पॉलीॲटॉमिक, कळलं का नाही या प्रकारे. तर त्या प्रकारे तुम्हाला त्या मोलर मास तुम्हाला चेंज करायचं. सपोज ऑक्सिजन घेतलं तर ऑक्सिजनचं मोलर मास किती येतात, किती घेतात तुम्ही 32 घेतात ना, 16 घेतात बरं का नाही, 16 घेतात आणि त्याचा डबल करावं लागेल. हायड्रोजन घेतलं, नायट्रोजन घेतलं तर 7 घेतात बरं का नाही, कारण तो डायटॉमिक N2 ने रिपेंड केला तो, मग तो 14 घेणं तुम्हाला गरजेचं असेल. ठीक आहे, डबल करावं लागेल तुम्हाला जसं असेल तसं, डायटॉमिक एक, ट्रायटॉमिक एक, मोनोॲटॉमिक. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला ते चेंज करायचं. मग झाला नंबर ऑफ मोल. आता हा जो आर आहे ना, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट घेतला आपण किंवा गॅस कॉन्स्टंट घेतलाय, त्याला गॅस कॉन्स्टंट म्हटलं जातं डायरेक्टली. मग याची व्हॅल्यू नेमकी काय, तर हे 2 सायंटिस्टने डिफाईन केलेलं आहे किंवा ती टर्म एक्सप्लेन केलेली आहे. तर एक असं तुमचं ॲव्होगाड्रो. ओके, तर ॲव्होगाड्रो नंबर सर्वांना माहिती आहे. काय असते ॲव्होगाड्रोज नंबर? ॲव्होगाड्रोज नंबर काय असतं, तर ही जी व्हॅल्यू आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, ते आहे नियर अबाउट 1.38 इंटू 10⁻⁻34 अशी काहीतरी व्हॅल्यू आहे त्याची. ठीक आहे, तर ती बघून घ्या. तर या बोल्ट्झमन कॉन्स्टंट मग जो आर आहे तर या 2 सायंटिस्टने त्याला दिलेलं आहे. ओके, मग त्याच्यानुसार आर ची जी व्हॅल्यू आहे तर आपण फॉर्म्युला घेऊ. हिअर जो आर असणार आहे, आर इज द प्रोडक्ट ऑफ ॲव्होगाड्रोज नंबर, तो कशाने केला तर एन ए, आणि दुसरा जो असेल तो काय असेल तर बोल्ट्झमन कॉन्स्टंट, तो रिप्रेझेंट केला केबी ने. ठीक आहे, तर या 2 सायंटिस्टने जे कॉन्स्टंट दिलेलं आहे त्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजेच काय भेटेल तर आपल्याला आर भेटेल, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तर हा झाला तुमचा सिंगल मोलसाठी. ठीक आहे, म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन तुम्ही आरच्या टर्म मध्ये न लिहिता तुम्ही असं पण घेऊ शकता, सिंगल मोलसाठी घेऊ. ठीक आहे, मग देअरफॉर आयडियल गॅस इक्वेशन बिकम, तर त्या केसमध्ये आरची व्हॅल्यू लक्षात ठेवा, ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, आता याचं परत एक प्रॉपर डेरिव्हेशन, पण ते खूप मोठं डेरिव्हेशन आहे आणि तेवढं तुमची लेवल नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्टली व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आरची व्हॅल्यू काय असते तर ॲव्होगाड्रोज नंबर इंटू बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, मग ही व्हॅल्यू आपण वाटते इक्वेशन सिंगल मोल साठी घ्या, नाही तर नंबर ऑफ सिंगल मोल साठीच घेऊ. देअरफॉर आयडियल गॅस इक्वेशन पी इज इक्वल टू एन, मी 1 घेतला, आरच्या जागी काय घेतलं तर ॲव्होगाड्रोज नंबर इंटू बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू काय घेतलं तर टेम्परेचर. हे असं तुमचं नेक्स्ट आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे मला फक्त काय सांगायचं होतं, एवढंच डेरिव्हेशन तुम्हाला सांगायचं होतं. आरची व्हॅल्यू जी आहे ती असते एन ए इंटू के बी, म्हणून मी एवढं मोठं डेरिव्हेशन घेऊन टाकलं. ओके, आणि पेपरला आयडियल गॅस इक्वेशन येणार नाही, पण तुम्हाला आता ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला जास्त लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, मग ते पण लिहून टाका, एन ए काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, वेअर एन ए इज ॲव्होगाड्रो नंबर. ओके, आणि केबी काय असेल तर बोल्ट्झमन कॉन्स्टंट असेल. केबी काय असेल बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ओके, तर या प्रकारे हे दोन्ही नंबर कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी असे 2-4 टॉपिक आहे की जे तुम्हाला सिलेबस मध्ये नाही दिलेले आहे, पण ते टॉपिक घेतल्याशिवाय हा चॅप्टर तुमचा पुढे कंटिन्यू होणार नाही. ठीक आहे, तर त्यात आपण घेणार आहे अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. आउट ऑफ म्हणजे आता सिलेबस मध्ये तो पॉईंट दिलेला नाही, पण नेसेसरी आहे. अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. ओके, काय अझम्पशन्स आहे, नेमकं काय कन्सिडर करायचं तुम्हाला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये, तर या ठिकाणी आपण ते डिस्कस करणार आहे. आता बघा, कायनेटिक थेअरी गॅसेचं कन्सिडर केलं, गॅस तुम्ही बघितलं असेल तर मी एक दोन एक्झाम्पल देतो. तर सपोज एखादा घर आहे, ओके, आणि क्लोज आहे, पूर्ण चारी बाजूने क्लोज आहे, आणि एखादं सपोज वरती एखादं ओपनिंग आहे, तर त्या ओपनिंग मधून काय होणार आहे, सनलाईट येणार आहे बरं का नाही. सनलाईट काय होणार, अशी स्प्रेड होणार आणि त्याच्यामध्ये काय असणार तर छोटे छोटे पार्टिकल दिसतील तुम्हाला बरं का नाही. डस्ट पार्टिकल असतील किंवा गॅसेचे पार्टिकल, ते छोटे छोटे पार्टिकल दिसतात. किंवा तुम्ही तसं बघितलं पण नसेल तर अजून एक एक्झाम्पल घेतलं आपण. तुम्ही रात्रीच्या वेळेस, आता एक्सपेरिमेंट आज रात्री करून बघा तुम्ही. ठीक आहे, रात्रीच्या वेळेस तुमची जी रूम आहे ती काय करायचं, पूर्ण डार्क, लाईट तुमचं बंद करून द्यायचा आणि मोबाईलचा जो टॉर्च आहे तो काय करायचा, ऑन करायचा.
त्याचा फ्लॅश पडणार आहे. ओके, आणि त्या फ्लॅश मध्ये तुम्हाला छोटे छोटे पार्टिकल दिसतील बरं का नाही. आणि हे जे पार्टिकल आहे ते कसे असतात तर गॅसचे पार्टिकल असतील. ओके, तर ते कशा प्रकारचे असतात तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऍझम्पशन्स काही या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. तर त्या ऍझम्पशन या ठिकाणी आपण डिस्कस करू आणि नंतर मग पुढचा टॉपिक या ठिकाणी बघू. आणि कोणाला काही डाऊट असेल तर विचारत चला. ठीक आहे, तर याचे 2 पार्ट केलेले आहे. तर पहिला जो आहे तर तो आहे तुमचा नेचर ऑफ गॅस. गॅसचं नेचर कसं आहे, म्हणजे नेचर म्हणजे दिसायला कसा आहे तो गॅस, त्याच्यावरती त्याचे ऍझम्पशन्स आहेत. तर पहिलं जर तुम्ही ते पहिलंच पॉईंट मी जेव्हा तुम्ही मोबाईलचा टॉर्च ऑन करणार त्या लाईटमध्ये, ओके, त्या अंधारामध्ये, तर तुम्हाला खूप सारे पार्टिकल दिसतील. ओके, मग ते पार्टिकल कसे असतात तर छोटे छोटे, खूपच छोटे असतात बरं की नाही, म्हणजे लार्ज खूप जास्त प्रमाणात असतील आणि छोटे छोटे पार्टिकल. मग एक जो पार्टिकल आहे, एक पार्टिकल जो तुम्हाला त्या गॅसचा पार्टिकल दिसतो त्याला काय म्हटलं जातं तर मॉलिक्यूल म्हटलं जातं. मग ते तोच पहिला पॉईंट घ्यायचा. गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल. ओके, गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. तर मी पूर्ण वर्ड लिहित नाही, पण जे महत्वाचे पॉईंट आहे तर त्या ठिकाणी मी लिहिणार. ठीक आहे, तर पहिला पॉईंट समजला. हे जे गॅस असतात त्याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल्स असतात आणि या खूप साऱ्या पार्टिकलला आपण काय म्हणू शकतो तर मॉलिक्युल्स या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. झाला पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट घ्यायचा, किंवा मग ज्याला समजलं नाही त्याने लास्टला, सगळे टॉपिक झाले का आपण लास्टला डिस्कस करू. हे मॉलिक्यूल कशा असतात तर तुम्ही जर बघितलं तर हे पार्टिकल जे असतात ते कोणत्या शेपचे असतात तर स्पेरिकल बरं की नाही, आणि रिजिड असतात, म्हणजे त्याची साईज कमी जास्त होत नाही, तर एकाच साईज असतात म्हणजे रिजिड असतो बरं की नाही. किंवा तो जो गॅस आहे तो कसा असतो तर इलास्टिक असतो, म्हणजे तुम्ही फोर्स जर अप्लाय केलं तर सहजरित्या स्प्रेड होऊन जातो बरं की नाही, इलास्टिक असतात. मग तेच घ्यायचं तुम्हाला. द मॉलिक्युल्स आर रिजिड. मॉलिक्यूल कशा असतात रिजिड अँड तिसरं नेक्स्ट पॉईंट, अँड परफेक्टली इलास्टिक स्फिअर. अँड परफेक्टली इलास्टिक स्फिअर ऑफ व्हेरी स्मॉल डायमीटर. आता जर पार्टिकल जर घेतलं तर पार्टिकलचं जे डायमीटर आहे ते कसं असणार तर व्हेरी व्हेरी स्मॉल असेल. मग सेकंड पॉईंट तोच घ्यायचा. मॉलिक्यूल कशा लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल, त्यालाच काय म्हणणार आपण मॉलिक्यूल. सेकंड पॉईंट, हे जे मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्यूल कशा असतात तर रिजिड असतात आणि परफेक्टली कशा असतात तर इलास्टिक असतात, इलास्टिक स्फिअरचे असतात. ठीक आहे, असे 2 पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस केला. आता तिसरा पॉईंट आपल्याला घ्यायचं. सपोज मी काय घेतलं रे, एकाच टाईपचा गॅस घेतला. फॉर एक्झाम्पल मी काय घेतलं, एक कंटेनर घेतला, क्यूब घेतला, आणि त्या क्यूब मध्ये काय घेतलं तर एकाच टाईपचा म्हणजे ऑक्सिजन घेतला, दुसरं गॅस त्याच्यामध्ये इन्क्लूड केला नाही, किंवा हायड्रोजन घेतला किंवा कार्बन डायऑक्साईड, पण एकाच टाईपचा घ्यायचा. आता एका टाईपचे असेल तर खूप सारे पार्टिकल असेल, त्यापैकी एक पार्टिकल घ्यायचं. या पार्टिकल असा छोटासा पार्टिकल असेल, याची साईज किती आहे, याची जेवढी साईज असेल तर उरलेले जेवढे पण पार्टिकल आहे त्याची साईज पण कशी असणार आहे एवढीच असणार. याचा मास जितका असेल तर उरलेल्या पार्टिकलचा पण मास तितकंच असणार. ओके, तेव्हा याचा शेप कसा आहे, जसा याचा शेप असेल तर उरलेल्या पार्टिकलचा पण शेप कसा असणार तर सेमच असतो. कळलं का नाही. जर तुम्ही ऑक्सिजनच्या जागी हायड्रोजन घेतलं तर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आणि हायड्रोजनच्या मॉलिक्यूल मध्ये खूप सारा डिफरन्स असणार, त्याची साईज पण सारखी नसणार, मासही सारखा नसणार, शेपही सारखा नसणार. ओके, कमी जास्त राहणार बरं की नाही. या प्रकारे काय करू शकतो आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर तर समजलं तुम्हाला तिसरा पॉईंट. तर सेम टाईपचा जर गॅस असेल तर सेम टाईपच्या गॅससाठी साईज, मास आणि शेप कसा असेल तर ऑल रिमेन्स कॉन्स्टंट किंवा सेम राहतील. ठीक आहे, मग तिसरा पॉईंट घ्यायचा. ऑल द मॉलिक्युल्स ऑफ द सेम गॅस आर आयडेंटिकल इन शेप, साईज अँड मास. सर्व एकाच टाईपचे जर गॅस असेल तर ते आयडेंटिकल असेल साईज, शेप आणि मासशी. ओके, आता चौथा पॉईंट घ्यायचा. हा तिसरा पॉईंट झाला तुमचा. शॉर्टकट मध्ये मी लिहून दिला, मी वाटलं सर ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सगळं डिटेल मध्ये लिहून. ठीक आहे, आता मी काय घेतलं रे, एक गॅस घेतला. आता गॅस कशापासून बनलेला आहे, गॅस मेडअप ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. खूप सारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर एकत्र आले तर त्याच्यापासून गॅस तयार होतो. ओके, आणि एक पार्टिकल घेतला तर तो मॉलिक्यूल असतो. ठीक आहे, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपला क्लासरूम आहे. ओके, आणि क्लासरूम मध्ये तुम्ही मॉलिक्यूल समजा, मी पण मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, आपण क्लासरूम मध्ये गेलो. आता क्लासरूम मध्ये गेल्यानंतर आपण सर्व एकत्र जर आलो तर आपण काय झालो, गॅस झालो. आणि आपण सेपरेट आहे याचा अर्थ काय तर आपण मॉलिक्युल्स. समजून राहिलं काय म्हणतोय, तुम्ही सर्व एकत्र आहे तर मॉलिक्युल्स पासून तुमचं गॅस तयार होणार. मग क्लासरूम मध्ये आपण एकत्र बसलो तर गॅस झालो, आणि एकेकाचा विचार केला तर मॉलिक्युल्स झालो. असं सिंपल साध्या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं. ठीक आहे, तर माझा प्रश्न असा आहे की त्या गॅसचं व्हॉल्यूम जास्त असेल का त्या मॉलिक्युलचं जास्त असेल. पूर्ण गॅसचं व्हॉल्यूम जास्त राहील का एका मॉलिक्युलचं व्हॉल्यूम जास्त राहील. तुम्ही आन्सर पण दिला, आता म्यूट करून घ्या.
actual volume occupied by the gas is very large as compared to the volume occupied by the molecule. गॅसने जे व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलेले ते खूप जास्त असणार आहे कशापेक्षा तर एका मॉलिक्यूल पेक्षा. किंवा उलट पण तुम्हाला स्टेटमेंट सांगता येईल काय, द ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द मॉलिक्यूल इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द गॅस. कळलं का नाही, गॅसने जास्त व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलं असेल आणि मॉलिक्यूलने कमी व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलेलं असेल. हे झालं तुमचे ऍझम्पशन्स. कशावरती तर नेचरवर. ऍझम्पशन्सच घ्यायचंय पण त्याचा दुसरा पॉईंट. ओके, तर तो सेकंड पॉईंट घेऊ आपण, रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशन ऑफ गॅस मॉलिक्यूल. ओके, रॅन्डम मोशन या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे गॅस मॉलिक्यूलचं. रॅन्डम मोशन याचा अर्थ काय, तर तुम्ही बघा मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला लावला, तर टॉर्च ऑन करा, त्याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल दिसतील. एक त्याच्यातला पार्टिकल तुम्हाला ऑब्झर्व करायचा. ओके, तर एक पार्टिकल सपोज या ठिकाणी आणि काही सेकंदात तो इथं राहील, तर दुसऱ्या सेकंदाला तो दुसरीकडेच राहील, तिसऱ्या सेकंदाला तिसरीकडेच राहील. बरं की नाही, म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनला तो जात असतो. म्हणजे तो कसं मोशन करणार रॅन्डम. आता रॅन्डम याचा अर्थ काय, तर मी सांगितलं हा पार्टिकल इथं आहे, तर दुसऱ्या सेकंदाला तो इथं राहील का इथं राहील का इथं राहील का इथे राहील, काही सांगता येत नाही. बरं का नाही, मग तो रॅन्डमली कुठे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो. बरं का नाही, मग तेच आपल्याला या ठिकाणी डिसाईड करायचं. ठीक आहे, तर पहिला जो पॉईंट आहे रॅन्डम मोशन मध्ये, मग रॅन्डम मोशन काय तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन अ स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. जे मॉलिक्युल्स आहे गॅस मॉलिक्यूल, ओके, द गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन अ स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. दॅट इज दे आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलोसिटीज. ओके, तर जे गॅस मॉलिक्यूल आहे ते रॅन्डम मोशन करत असतात आणि रॅन्डम मोशन करताना आपण असं सांगू शकत नाही ते कुठे जाणार आहे. ओके, ते कुठे जाऊ शकतात, ऑल पॉसिबल डायरेक्शन, पूर्ण स्पेस त्यांचाच आहे. कळलं का नाही, ते कुठे जाऊ शकतात, कोणत्याही व्हॅलोसिटीने कसंही जाऊ शकतात. कळलं का नाही, यालाच काय म्हटलं जातं तर रॅन्डम मोशन म्हटलं जातं. तर पहिला पॉईंट समजला सर्वांना, द गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन अ स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. दॅट इज दे आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल व्हॅलोसिटीज. हा पहिला पॉईंट झाला, रॅन्डम मोशन काय त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. आता दुसरा पॉईंट घ्यायचा आपल्याला. आता मी एक सिंपल एक्झाम्पल देतो. सपोज आपला क्लासरूम आहे. ओके, एक्झाम्पल असं इमॅजिन करा, आता क्लासरूम नाही बरं का नाही, या क्लासरूम मध्ये सपोज कॅपॅसिटी आहे 50 विद्यार्थ्यांची बसायची. ओके, आणि मी काय केलं तर त्याच्यामध्ये 75 विद्यार्थी बसवले. ओके, या बघून घ्या कंडिशन काय. आणि 75 विद्यार्थी बसवल्यानंतर मी काय केलं तर सगळ्यांच्या डोळ्यावरती काय केली, पट्टी बांधून दिली. ओके, आणि तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला रॅन्डम मोशन करायचं. रॅन्डम म्हणजे काय, ज्याला वाटलं तो क्लासरूम मध्ये कुठे जाऊ शकतो, किंवा 50 विद्यार्थी किती पण घ्या. ओके, आता तुम्ही कोण आहे तर तुम्ही आहे मॉलिक्यूल. बरं की नाही, आता मॉलिक्यूल रॅन्डम मोशन करतोय, डोळे बंद आहे. तर मी पुढे आलो. बरं की नाही, पुढे आलो, जर माझ्या पाथमध्ये कोणतरी दुसरा विद्यार्थी आला तर मी त्याच्यावरती जाऊन काय होणार आहे, आदळणार आहे. राईट ना, जर आला नाही तर मी कुठे जाणार आहे, सरळ जाणार आहे. सरळ जाऊन काय डायरेक्ट लांबपर्यंत, कारण क्लासरूम कसा आहे तुमचा क्लोज आहे. मग जाऊन जाऊन तुम्ही जर समजा तुमच्या पाथमध्ये कोणीच आलं नाही तर तुम्ही जाऊन कुठे आदळणार, तर त्या भिंतीवरती आदळणार आणि परत रिटर्न होणार. समजलं का नाही, म्हणजे बघा रॅन्डम मोशनमुळे मॉलिक्यूल मध्ये काय होऊ शकतं, कोलिजन होऊ शकतं. कोलिजन म्हणजे एकमेकांवरती आदळणार, किंवा मॉलिक्यूल आणि अजून कशावरती तर त्या भिंतीवरती, जे वॉलचे कंटेनरच्या ज्या वॉल्स आहेत, कंटेनरच्या जे वॉल्स आहेत त्याच्यावरती जाऊन ते काय होणार तर आदळणार. ठीक आहे, मग दुसरा पॉईंट तोच घ्यायचा आपल्याला. ड्यू टू रॅन्डम मोशन मॉलिक्युल्स आर कॉन्स्टंटली कोलाइड विथ द मॉलिक्यूल. कंटिन्युअसली ते कोलाइड होत राहतात जर तुम्ही खूप गर्दी करून ठेवली तर. कळलं का नाही, आणि किंवा मॉलिक्यूलवरती कोलाइड होणार किंवा कोणावरती तर अँड ऑल्सो विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर. कळलं का नाही, किंवा वॉल्स वरती पण ते कोलाइड होणार. पण ही जी कोलिजन असेल ते कसं असेल तर दॅट शुड बी परफेक्टली इलास्टिक कोलिजन. परफेक्टली इलास्टिक कोलिजन. आता दोन प्रकारचे कोलिजन असतात, एक असतं इलास्टिक कोलिजन आणि दुसरं असतं इनइलास्टिक कोलिजन. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे लॉज ऑफ मोशन या चॅप्टर मध्ये 11th ला असताना. बरं का नाही, आता व्हॉट इज इलास्टिक कोलिजन, असं कोलिजन की ज्याच्यामध्ये लिनियर मोमेंटम कॉन्झर्व्ड असतं आणि कायनेटिक एनर्जी पण कॉन्झर्व्ड असते, त्याला काय म्हटलं जातं तर इलास्टिक कोलिजन. बरं का नाही, दोन्ही कायनेटिक एनर्जी पण आणि लिनियर मोमेंटम पण कॉन्झर्व्ड असेल, दॅट इज कॉल्ड एज इलास्टिक कोलिजन. व्हॉट इज इनइलास्टिक कोलिजन, असं कोलिजन की ज्याच्यामध्ये फक्त कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड नसते, लिनियर मोमेंटम कॉन्झर्व्ड असतं, त्याला म्हटलं जातं इनइलास्टिक. तर हे जे कोलिजन आहे कसं तर परफेक्ट इलास्टिक, म्हणजे त्याची जी एनर्जी आहे कोलिजन झाल्यानंतर पण तेवढीच असणार. कळलं की नाही, ऍझम्पशन्स आहे. बरं का नाही, तर सेकंड पॉईंट व्यवस्थित समजून घ्या.
रॅन्डम मोशनमुळे मॉलिक्यूल वरती जाऊन आदळणार किंवा मॉलिक्यूल त्या भिंतीवरती जाऊन का तर आदळणार आहे. पण हे जे कोलिजन असणार हे कोलिजन कसं असेल तर परफेक्टली इलास्टिक कोलिजन असतं. बस आज झाला तुमचा सेकंड पॉईंट. मी तुम्हाला एक्झाम्पल वरून पण सांगितलं, तुम्हाला स्टुडंटचं एक्झाम्पल दिलं. ठीक आहे. तर या प्रकारे दुसरा पॉईंट समजला असेल, नाही समजला तरी आपण काय करू तर परत एकदा डिस्कस करू. आता सपोज मॉलिक्यूल इथं घेतला, आता सी पॉईंट घेऊ आपण. ठीक आहे. दुसरा पॉईंट समजला असेल तर हा एक मॉलिक्यूल घेतला, कोणता तर ए मॉलिक्यूल. आज काय करतो रॅन्डम मोशन करायला सुरुवात केली त्याने. रॅन्डम मोशन सुरुवात केली म्हणजे तो एकाच ठिकाणी राहणार, तो काय करणार तर काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. मग सरळ चाललाय कधीपर्यंत सरळ जाणार जोपर्यंत त्याच्या पाथमध्ये कोणतरी दुसरा येऊन कोलाइड होत नाही. ठीक आहे. सरळ काढा एकदम. हा जो मॉलिक्यूल आहे तो कसं जाणार तर स्ट्रेट जाणार. कधीपर्यंत स्ट्रेट जाणार जोपर्यंत त्याच्या याच्यामध्ये दुसरा मॉलिक्यूल येत नाही तोपर्यंत, किंवा एखाद्या भिंतीवरती जाऊन आढळत नाही तोपर्यंत. मग इथं सपोज तो मॉलिक्यूल आहे, सपोज मी काय घेतला तर बी मॉलिक्यूल. मग ए मॉलिक्यूल बी वरती जाऊन काय होणार आहे कोलाइड होणार आहे. पण या दोन कोलिजनच्या मध्ये जो पाथ आहे तो पाथ कसा आहे स्ट्रेट लाईन. कळलं का नाही. तर तुम्ही लाईट बद्दल पण बघितलंय, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजे बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन द पाथ ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. बट आफ्टर कोलिजन झाल्यानंतर तो काय करेल त्याची डायरेक्शन चेंज करेल. बरं का नाही. कोलिजन झाल्यानंतर मग एकतर तो खाली येऊ शकतो किंवा वरती जाऊ शकतो किंवा इकडे जाऊ शकतो किंवा इकडे कुठे जाऊ शकतो रॅन्डम मोशन. बरं का नाही. मग कोलिजन झाल्यानंतर तो काय करेल त्याची पाथ चेंज करेल. पण चेंज केल्यानंतरही तो कसा ट्रॅव्हल होणार आहे तो त्या कोलिजन जोपर्यंत कोलिजन होते तोपर्यंत तो स्ट्रेट ट्रॅव्हल होणार. समजून राहिलं ना. या ठिकाणी कोलिजन झालं तर तो परत त्याची पाथ चेंज करेल, पण पुढच्या कोलिजन होईपर्यंत तो पाथ कसा राहणार तर स्ट्रेटच राहणार. म्हणून तिसरा पॉईंट तोच घ्यायचा आहे. बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन द पाथ ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. ओके. आणि स्ट्रेट लाईन अजून महत्वाचं काय तर अजून स्ट्रेट लाईन पाथ ट्रॅव्हल करतो याच्यासाठी काहीतरी स्पीड राहील. बरं का नाही. मग याच्यासाठी स्पीड जर मी काय घेतला तर V1 घेतला तर दुसऱ्या पाथसाठी दुसरा पाथ सपोज B2C आहे त्याच्यासाठी तो स्पीड चेंज होणार, पण त्या पाथसाठी B2C त्या पाथसाठी त्याचा स्पीड कॉन्स्टंट राहील. बरं का नाही. द पाथ ट्रॅव्हल किंवा काय बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन अ मॉलिक्यूल ट्रॅव्हल अ स्ट्रेट लाईन पाथ. ओके. स्ट्रेट लाईन पाथ काय करतो स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करणार विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि हा जो पहिला A to B जो घेतलेला आहे हा फ्रीली ट्रॅव्हल होतोय, म्हणून हा जो पाथ आहे याला काय म्हटलं जातं फ्री पाथ म्हटलं जातं. ओके. ओके. व्हॉट इज फ्री पाथ? The straight line distance traveled by the molecule between two successive collision, that path is called as free path. ओके. तर तिसरा पॉईंट समजला असेल तर मॉलिक्यूल कोलिजनच्या मध्ये कोलिजन होण्याआधी तो नेहमी सरळ ट्रॅव्हल होतो, कोलिजन झाल्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज करतो, पण पुढच्या कोलिजन पर्यंत तो सरळ ट्रॅव्हल करणार आणि प्रत्येक पाथसाठी जो स्पीड असणार तो कसा राहील तर कॉन्स्टंटच राहील. ठीक आहे. तर हा झाला तुमचा तिसरा पॉईंट. आता चौथा पॉईंट घेऊ. ही डायग्राम मी तशीच ठेवतो वाटलं सर. एवढे काय पाथ दाखवत नाही मी, एकच पाथ दाखवू आपण. ठीक आहे. A to B नंतर B to C असे मी दोन पाथ घेतले. आता चौथा पॉईंट याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. बघा A पासून तो मॉलिक्यूल स्टार्ट झाला. ओके. आणि जाऊन कुठे गेला तर B ला. मग त्याने काय केलं तर एक पाथ ट्रॅव्हल केला दॅट इज कॉल्ड ॲज फ्री पाथ. हा फ्री पाथ ट्रॅव्हल करायला त्याला काहीतरी टाइम लागणार, किती पण लागेल 2 सेकंद काय काय असेल तेवढं. कळलं का नाही. त्यानंतर तो इथे जाऊन B ला जाऊन तो कोलाइड होणार. कोलिजन झाल्याला काही त्याला पण टाइम लागणार. ओके. मग इथं पण एक टाइम राहणार. दोन टाइम घेतो मी. एक टाइम पाथ ट्रॅव्हल करायला, दुसरा टाइम कशासाठी तर कोलिजनसाठी. तर माझा प्रश्न असा आहे की पाथ ट्रॅव्हल करायला टाइम जास्त लागेल का कोलिजन झाल्या कोलिजनचा जो टाइम आहे तो जास्त राहील. पाथ ट्रॅव्हल करायला टाइम जास्त लागेल का कोलिजनला टाइम जास्त लागेल असा माझा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पाथ ट्रॅव्हल करायला टाइम जास्त लागेल का कोलिजन व्हायला टाइम जास्त लागेल. कोणी आहे का? तर कोलिजनसाठी टाइम जास्त लागेल. काय काय कोलिजनसाठी टाइम जास्त लागेल. कोलिजनसाठी टाइम जास्त लागेल. ओके. अजून सार्थक आन्सर आहे कोलिजनसाठी टाइम जास्त लागेल. कोलिजन म्हणजे आदळायला आणि आज ट्रॅव्हल करायला. पाथ ट्रॅव्हल करायला टाइम जास्त लागेल का कोलिजनला टाइम जास्त लागेल. तर सार्थक आन्सर आहे की
कोलिजनला टाइम जास्त लागणार आहे? सर पाथ ट्रॅव्हल आर्या. करायला. पाथ ट्रॅव्हल करायला जास्त लागेल. ओके, एकदम सिंपल आहे ना. बघा ना, ए पासून बी मला काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे आणि मला आदळायचं इथं, बरोबर की नाही? मग कशाला टाइम लागेल? मला डिस्टन्स ट्रॅव्हल करायला टाइम लागेल ना जास्त. आदळणार काय, काही सेकंदात आदळणार आणि परत खाली येणार, बरोबर की नाही? म्हणजे कोलिजनचा जो टाइम आहे तो व्हेरी स्मॉल आहे. त्याच्यापेक्षा द टाइम टेकन टू ट्रॅव्हल द फ्री पाथ. फ्री पाथ ट्रॅव्हल करायला त्याला जास्त टाइम लागेल आणि कोलिजनला टाइम कमी लागणार. ओके, राईट आहे. एकदम सिंपल लॉजिक आहे त्याच्या मागे. आता अवघड सर नाही. मग बोल ना. पण पाथ आपण घेणार आहे त्या तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये नाहीये, म्हणजे पेपरला पण येण्याचे चान्सेस नाहीये, पण पुढच्या दृष्टीने ते महत्वाचे असतील. ओके, तर त्यात घेऊ आपण मीन फ्री पाथ. आणि हा जो आहे तो कशाने बिन केला, तो लॅम्बडा बार. मीन या केसमध्ये आपण बारने रिप्रेझेंट करणार. ठीक आहे, कारण सर्व लॅम्बडा घेतलं तर चालणार नाही, तर बारने आपण त्याला रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करू. आता मीन म्हणजे काय, तर मीन असतं तुमचं ऍव्हरेज फाइंड करायचं. ठीक आहे, तर हा पहिला पॉईंट घेऊ आपण मीन फ्री पाथ. फ्री पाथ माहिती आहे, दोन सक्सेसिव्ह कोलिजनच्या मध्ये जो डिस्टन्स असतो त्याला काय म्हटलं जातं, फ्री पाथ म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे आधी बेसिक माहित असणं गरजेचं आहे. मग याचा ऍडव्हान्स व्हर्जन पण आपण लगेच घेऊन टाकू. ठीक आहे, तर सुरुवातीला सपोज एक मॉलिक्यूल घेतला, या ठिकाणी ए पोझिशनला आहे, नंतर काही डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे स्ट्रेट लाईन कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्यामध्ये कोलिजन होणार नाही. तर तो बी पोझिशनला जाऊन तो काय झाला, तर कोलाइड झाल्यानंतर तो काय, ए टू बी जो पाथ आहे याला काय म्हणणार, तर फ्री पाथ म्हणणार. मग हे जे डिस्टन्स आहे ते काय घेतलं आपण, लॅम्बडा 1. आता मी असं म्हणणार नाही की हे डायरेक्टली 2-4 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल आणि नंतर कोलिजन आहे, असं म्हणणार नाही मी. तर हे मायक्रोमीटर मध्ये राहू शकतात, मिलीमीटर मध्ये राहू शकतात. डिस्टन्स म्हणतात डिस्टन्स मिलीमीटर, मायक्रोमीटर, काही येतात नॅनोमीटर, काही येतात ॲम्स्ट्रॉन. ओके, आणि जर ॲम्स्ट्रॉन जर घेतलं तर ॲम्स्ट्रॉन वेव्हलेंथ साठी यूज करत असतो. मग बरं की नाही, मग आपण लॅम्बडाने रिप्रेझेंट केला. मग पहिला जो पाथ आहे ए टू बी जाताना त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर लॅम्बडा 1 इतकं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं. बी ला जाऊन तो कोलाइड झाला, मग तो काय करेल, त्याची डायरेक्शन चेंज करेल. कुठे जाऊ शकतो, रँडम आहे, कुठे वरती खाली त्याला वाटलं तिथे जाऊ शकतो. ठीक आहे, मग तो सपोज या ठिकाणी ट्रॅव्हल केला आणि पुढे सी पॉइंटला किंवा सी पोझिशनला जाऊन तो काय झाला, तर त्या ठिकाणी कोलाइड झाला. मग बी टू सी जो पाथ आहे त्याच्यासाठी जो फ्री पाथ आहे तो काय घेतला आपण, लॅम्बडा 2. परत सी पासून तो परत मोशन मध्ये येणार आणि पुढे कुठेतरी जाऊ शकतो. सपोज मी आणखीन वरती घेतला, सपोज तो कुठे जाऊ शकतो त्याला वाटलं तिकडे. ठीक आहे, मग तो डी ला जाणार आणि या ठिकाणचा जो पाथ आहे तो किती असेल, तर लॅम्बडा 3. असं जर तुम्ही कोलिजन घेतलं तर तुम्ही दिवसभर असाच लाईन काढत असाल तरी ते पाथ काय संपणार नाही, कारण गॅसेस काय एका ठिकाणी जाऊन थांबणार नाही, बरं की नाही. तो कंटिन्युअसली दिवस असेल रात्र असेल कंटिन्युअसली कोलाइड होत राहतो. मग पुढच्याच्या तो लॅम्बडा 3 भेटेल फ्री पाथ, पुढच्याचा लॅम्बडा 4 भेटेल, या प्रकारे तो कंटिन्यू जाणार. ठीक आहे, आता मीन म्हणजे काय, तर ऍव्हरेज कसा काढला जातो, तर जेवढे पण तुमच्याकडे क्वांटिटीज आहेत त्या सर्वांची ऍडिशन करायचं आणि त्या नंबर ऑफ क्वांटिटीने काय करायचं, तुम्हाला डिवाइड करायचं, म्हणजे तुम्हाला मीन भेटून जातं. ठीक आहे, हा एकदम सिंपल आणि साधा फॉर्म्युला आहे जे आपण रेग्युलर मध्ये युज केलेला आहे. पण याच्यापेक्षा पण काही वेगळे फॉर्म्युले आहेत, तर ते आपण लगेच बघणार आहे. हे सिलेबस मध्ये नाही, पण हे माहित असणं तुम्हाला गरजेचंच आहे. ठीक आहे, मग आपल्याला मीन फ्री पाथ घ्यायचा आहे. मीन फ्री पाथ कशाने बिन केला, तो लॅम्बडाने. आता पर्टिक्युलर या फिगर मध्ये घेतलं तर हा लॅम्बडा 1 असेल, दुसरा आहे लॅम्बडा 2 आहे आणि तिसरा याच्यात लॅम्बडा 3. तर डिवाइड बाय काय करावं लागेल मला, 3 पर्टिक्युलर या फिगरसाठी. ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस 3च पाथ असेल असं काही गरजेचं नाही. मग आपण काय करू, तर सपोज नंबर ऑफ कोलिजन झाले तिथे, मग नंबर ऑफ पाथ ट्रॅव्हल होणार, बरं का नाही. मग किती पाथ घेतला, तर लॅम्बडा n झाला. ठीक आहे, मग n ने काय करावं लागेल, तर तुम्हाला डिवाइड करा. समजलं, आज आला काय तर तुमचा मीन फ्री पाथचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला, एकदम बेसिक फॉर्म्युला. ठीक आहे, याला जर तुम्ही अरेंज केलं तर असं पण लिहू शकतात, 1/n मी सेपरेट केला, जो n आहे तो काय केला, तर मी सेपरेट केला 1/n आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, तर तो लॅम्बडा 1, दुसरा लॅम्बडा 2, तिसरा लॅम्बडा 3 आणि शेवटचा जर घेतला तर तो काय असेल, तर लॅम्बडा n असेल. ओके, तर हे ब्रॅकेटमध्ये सर्व लॅम्बडाचे काय, तर ऍडिशन आहे. मग तुम्ही कशाने पण करू शकता, तर ते समेशन. मग 1/n झाला आणि या ठिकाणी समेशन पुट करायचं. समेशन कोणाचं, तर लॅम्बडा. सपोज तो आय घेतला, हे घ्यायची काही गरज नाही, तर तुम्हाला घ्यायचं तर घेऊ शकतात. आणि शेवटचा जो नंबर आहे तो काय, तर n. मग 1 पासून स्टार्ट होणार आणि n ला एंड होणार. असंही तुम्ही घेऊ शकतात, असंही घेऊ शकतात, असंही घेऊ शकतात, काय अडचण नाही, फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे कुठं असेल. ठीक आहे, आता हे जे आहे हे कशामध्ये डिस्टन्स आहे, डिस्टन्स कशामध्ये मेजर केला, तो मीटर मध्ये. इथं सेंटीमीटर, मायक्रोमीटर काही असू द्या, पण आपण ते कन्वर्ट करणार आहे मीटर मध्ये, बरं की नाही. मग याचं जे याचा युनिट आहे, याचा युनिट काय असेल, तर मीटर असेल. याचा युनिट ऑफ
मीन फ्री पाथ म्हणजे काय लॅम्बडा बार. हे कशामध्ये असते तर मीटर मध्ये. आता याचं डायमेन्शन घ्यायची गरज कोणाला वाटत असेल तर त्याने डायमेन्शन पण घेऊन टाकायचं. डायमेन्शन काय राहील L⁻1 m0 आणि ती पण 0 राहील. आज आला तुमचा पहिला आणि सर्वात बेसिक फॉर्म्युला मीन फ्री पाथचा बेसिक फॉर्म्युला झाला या ठिकाणी. याच्याबद्दल मी काहीच लिहून देणार नाही तुम्हाला. फॉर्म्युला आहे तर फक्त याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की आज सिलेबस मध्ये तुम्हाला तसा पण नाही. ओके, पण हे माहित असून तुम्हाला गरजेचं आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर 2 मिनिटाचा वेळ द्या. ओके, आता बी पॉईंट घ्यायचा आपल्याला मीन वेलॉसिटी आणि तो रिप्रेझेंट करणारे वेलॉसिटीचा बार. मीन आपण फक्त बार नाही, बार म्हणजे या ठिकाणी तो डायरेक्शन मॅग्निट्यूड असं काही प्रकार. ठीक आहे, वरती फक्त बार दिला याचा अर्थ तो मीन रिप्रेझेंट करतो या पर्टिक्युलर याच्यामध्ये. का बरं मी बारने रिप्रेझेंट केला, कारण की याच्यामध्ये आता पुढे जेव्हा तुम्ही बघणार आहे तर याच्यात 2 टर्म येणार. एक म्हणजे व्हॉल्यूम येणार आहे आणि दुसरं म्हणजे वेलॉसिटी. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आला होता, आपण तो UV असं काहीतरी वेगवेगळे लेटर यूज केले बरं की नाही. त्याच्यात DV वगैरे घेऊन टाकला. तर या केसमध्ये वेलॉसिटीसाठी आपण बार घेऊन टाकू मीन साठी. ओके, आणि जे व्हॉल्यूम आहे ते V घेणार. त्याच्यामुळे मग मी वेगळ्या लेटरने या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. आता मी पहिला पाथ घेणार आहे, A to B जाणार आहे. त्याच्यासाठी आपण पाथ घेतला होता, पाथ प्लेन घेतलं होतं, फ्री पाथ प्लेन किती λ1. तर याच्यासाठी स्पीड कॉन्स्टंट राहील. आणि हा जो पहिला पाथ आहे त्याच्यासाठी स्पीड किती घेतला V1 मीन. ओके, दुसऱ्या पाथ साठी मी त्याचा स्पीड घेणार, तो किती घेणार तर V2. आणि तिसऱ्या पाथ साठी पर्टिक्युलर या फिगर साठी तर तो काय घेतला तर V3. अशा खूप सारे पाथ असणार आहे आणि तेवढ्या साऱ्या वेलॉसिटीज असणार बरं की नाही. मग जसं आपण मीन फ्री पाथ घेतला तसं आपल्याला मीन वेलॉसिटी घ्यायचं. मग याचा जो फॉर्म्युला आहे तो थोडासा चेंज होईल बघा. आता मीन वेलॉसिटी रिप्रेझेंट करणारे V बार. मग पहिल्या पाथ साठी जो वेलॉसिटी आहे तो आहे V1. दुसऱ्या याच्यासाठी किती तर V2 असेल. तिसऱ्या याच्यासाठी असेल V3. आणि सध्या या फिगर साठी आपण घेतलं तर 3 ने तुम्हाला डिवाइड करायला लागेल तिघांची ऍडिशन. पण असं काही गरजेचं आहे का 3च राहतील, तर किती पण राहू शकतात नंबर ऑफ. ठीक आहे, मग प्लस तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे घेणार आणि शेवटचा घेणार तो काय तर VN. N नंबर पर्यंत ऍडिशन केलं मग 3 कॅन्सल करावं लागेल, तिथे डिवाइड बाय काय करावं लागेल तर N. ही काय झाली तुमची मीन वेलॉसिटी. याला या पर्टिक्युलर असं जर तुम्ही अरेंज केलं तरी चालेल, किंवा वरचा फॉर्म्युला आहे तसं अरेंज केलं तरी चालेल. मग काय राहील तर 1/N आणि इथं ब्रॅकेटमध्ये लिहा V1 प्लस V2 प्लस V3 प्लस डॉट डॉट अप टू लास्ट वन काय घेतला तर आपण VN घेतला. ठीक आहे, किंवा समेशन घ्यायचं तर समेशनने घ्या 1/N आणि याला समेशनच्या टर्म मध्ये घ्या, तो काय असतो तर VI. आणि I ची व्हॅल्यू कुठून चेंज होणार तर 1 पासून तर N पर्यंत. ओके, आता याचा युनिट घ्यायचं आपल्याला मीन वेलॉसिटीचं म्हणजे V बारचं. आता वेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. नंबरला युनिट नाही, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड. याचं पण युनिट काय असतं तर मीटर पर सेकंड. डायमेन्शन त्या प्रकारे घेऊ शकतात. L1 राहील, m0 राहील आणि T⁻⁻1 राहील. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही त्याचं डायमेन्शन घेऊ शकतात. आपण तुमचा एकदम बेसिक फॉर्म्युला या ठिकाणी झाला. ओके, सी पॉइंट त्याच्यात घ्यायचं आपल्याला मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मीन स्क्वेअर वेलॉसिटी. ओके, आता कशाने करणार आहे तर मीन स्क्वेअर करायचं, प्रत्येक वेलॉसिटीचा स्क्वेअर करून त्यांचे ऍडिशन करायचं एवढा पॉईंट. ठीक आहे, मग V स्क्वेअर बारने आपण काय करू शकतो तर रिप्रेझेंट करू शकतो मीन स्क्वेअर वेलॉसिटी. तर मी या ठिकाणी डायग्राम रफ करून टाकतो. मग बघा मी पहिला पाथ घेतला की त्याच्यामध्ये आपला मीन स्क्वेअर वेलॉसिटी, मग पहिल्या वेलॉसिटीचा स्क्वेअर करायचा प्लस दुसऱ्या वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस तिसऱ्या वेलॉसिटीचा स्क्वेअर असं शेवटचं घेतलं तर तो काय असेल तर VN स्क्वेअर. त्याला डिवाइड करायचं कशाने तर N. ओके, फक्त स्क्वेअर केला, प्रत्येक वेलॉसिटीचा स्क्वेअर करून त्यांची सम करून तेवढ्या जी क्वांटिटीज आहे तेवढ्या नंबरने काय केलं डिवाइड केलं, त्याला मीन स्क्वेअर म्हटलं जातं. मारायला V2 स्क्वेअर V स्क्वेअर बार घेतला म्हणजे मीन स्क्वेअर वेलॉसिटी झालं. ठीक आहे, आणि याला आपण परत अरेंज करू शकतो 1/N आणि ब्रॅकेटमध्ये काय घेतलं तर V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर आणि लास्ट वन जर घेतला तर तो काय असेल तर VN स्क्वेअर. आता ही जी सम आहे तर तुम्ही समेशनच्या टर्म मध्ये पण रिप्रेझेंट करू शकतात अल्टरनेट फॉर्म मध्ये. मग V स्क्वेअर बार इज इक्वल टू 1/N चा फर्स्ट ठेवला आणि या ठिकाणी मी समेशन घेतलं कोणाचं तर VI आणि त्याचा स्क्वेअर आणि I ची व्हॅल्यू चेंज होणार आहे 1 पासून N पर्यंत. आज आला स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे, आणि लास्ट म्हणजे काय तर त्याचं याचा युनिट घेऊ, याचा युनिट ऑफ V स्क्वेअर बार. काय सर याचं युनिट, याचा युनिट काय असेल याचं अरे याचा युनिट काय असेल याचं
सार्थक. मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके. डायमेन्शन तसं घेता येईल तुम्हाला L⁻², m0 आणि T⁻². ठीक आहे. तर डायमेन्शनची काही गरज नाही, फक्त तुम्हाला SI युनिट माहित असणं गरजेचं आहे. या कॉन्सेप्ट मध्ये कोणाला डाऊट आहे? चौथा पॉईंट, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. ओके. तर हा रिप्रेझेंट केला जातो रूटचा पहिला लेटर यूज करा, काय आर आहे, नंतर मीनचा एम आणि स्क्वेअरचा एस, याला काय म्हटलं जातं VRMS. RMS म्हणजे काय तर रूट मीन स्क्वेअर, आणि व्ही घेतला तो वेलॉसिटीसाठी, मग तो रिप्रेझेंट केला तो VRMS. आता ऑलरेडी आपण मीन स्क्वेअर वेलॉसिटी घेतलेला आहे. रूट म्हणजे काय तर स्क्वेअर रूट. ओके. स्क्वेअर रूट कोणाचं तर मीन स्क्वेअर वेलॉसिटीचं स्क्वेअर रूट घ्यायचं. मग बघा फॉर्म्युला काय असेल तर VRMS जर घेतला तर हा घ्यायचा अंडर रूट ऑफ रूट स्क्वेअर वेलॉसिटी, काय मीन स्क्वेअर वेलॉसिटी, तो कशाने केला V बारने. ओके. याचा ऑलरेडी आपण फॉर्म्युला इतक्यात घेतलेला आहे. तर स्क्वेअर रूट मध्ये काय असते तर V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर आणि लास्ट वन जर घेतला तर तो असेल तुमचं VN स्क्वेअर. त्याला डिवाइड करायचं कशाने तर टोटल नंबर ऑफ क्वांटिटी, मग याने तुम्ही त्याला डिवाइड करू शकता. हा फॉर्म्युला झाला. याला तुम्हाला अरेंज करायचं करा, नाही तर असं लिहिलं तरी चालेल. आता घेऊ आपण याचं SI युनिट. SI युनिट ऑफ काय करायचं तर रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. काय असेल याचं SI युनिट? रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीचं युनिट काय असेल SI युनिट? चला सांगा एकाने कोणतरी. मीटर पर सेकंद. ओके. स्क्वेअर कॅन्सल झाला, मग मीटरच राहिला. पर सेकंड स्क्वेअर होता त्याचाही सेकंड राहिलं. ठीक आहे. मग याचं पण युनिट काय असेल तर मीटर पर सेकंड. डायमेन्शन घेतलं तर L⁻1, m0 आणि T⁻−1. तर या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. हा पॉईंट जास्त महत्वाचा असेल, कारण याचा आपल्याला परत परत यूज करायचा आहे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आताच नाही तर अजून एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणून, त्यामध्ये पण तुम्हाला हे टॉपिक त्या ठिकाणी डिस्कस करायचे. ओके. कोणाला काही डाऊट असेल तर त्याने विचारून घ्या, अडमिट करून घ्या आणि विचारून घ्या. बघा सर्वात पहिला जो पॉईंट घेतला होता तो घेतला होता तुम्ही कोणता तर मीन फ्री पाथचा घेतला होता, बरं का नाही. हा जो मीन फ्री पाथ आहे तर याचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी फॉर्म्युला घ्यायचा आहे. मीन फ्री पाथचा एक बेसिक फॉर्म्युला, तर खूपच बेसिक होता. आता आपल्याला डायरेक्टली पार्टिकलचं कोलिजन नुसार आपल्याला काय करायचं तर मीन फ्री पाथचं डेरिव्हेशन घ्यायचं आहे. तर हा जो टॉपिक आहे तर हा सिलेबस मध्ये नाहीये तुम्हाला. ओके. पण त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला दिला, तर मी डायरेक्ट फॉर्म्युला जर दिला तुम्हाला तर ते अजिबात तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे मी काय करणार आहे तर त्याचं एक डेरिव्हेशन देणार. तर डेरिव्हेशन घेऊ आपण त्याचं. ओके. आणि त्याच्यामध्ये पण काय अजम्पशन्स आहेत ते पण आपण कन्सिडर करू. पेपर मध्ये नाही येणार, सिलेबसला नाहीच येतो, तर आपण डायरेक्टली या ठिकाणी काय करू तर स्टार्ट करू. ठीक आहे. तर मीन फ्री पाथ त्याचं टायटल असेल. मीन फ्री पाथ, आणि तो रिप्रेझेंट करणार आहे कशाने लॅम्बडा बार, किंवा डायरेक्टली लॅम्बडा कन्सिडर केला तरी चालेल. ओके. तर हा मीन फ्री पाथचं डेरिव्हेशन घेतोय. आता एक छोटंसं अजम्पशन करायचं तुम्हाला. मी तुम्हाला आधीच अजम्पशन मध्ये सांगितलं होतं, जे मॉलिक्युल्स असतात, मॉलिक्युल कशा असतात तर खूप छोट्या साईजचे असतात, रेडियस स्मॉल असते, डायमीटरही कमी असतं, स्पेरिकल शेपचे असतात, बरं की नाही, असं सांगितलं होतं तुम्हाला नेचरमध्ये. तर त्याच प्रकारचं आपल्याला कन्सिडर करायचं. आता घेताना जे गॅस घेणार ते कसं घेणार तर आयडेंटिकल घेणार आहे. म्हणजे ऑक्सिजन घेतलं तर ऑक्सिजन घ्यायचा, हायड्रोजन घेतलं तर हायड्रोजनच घ्यायचा. तर एक डायग्राम काढतो. तर मी एक मॉलिक्यूल घेतला. ओके. तर थोडासा मोठा काढलेला मॉलिक्यूल, कारण मी असं एकदम बारीक डॉट दिला तर समजणार नाही. ठीक आहे. तर हा मॉलिक्यूल जो आहे याची तुम्हाला काय करायचं तर ही डिस्टन्स असेल, म्हणजे काय झालं तर त्याचं डायमीटर झालं. ठीक आहे. हा मॉलिक्यूल काय घेतला तर डायमीटर, आणि हा मूव्ह होणार आहे एका व्हेलॉसिटीने. मीन व्हेलॉसिटी घेऊ आपण, आणि जी मीन व्हेलॉसिटी आहे ती काय घेतली तर V बार इतक्या व्हेलॉसिटीने तो मूव्ह कर. आता इथे इमॅजिन करायचंय तुम्हाला थोडंसं डेरिव्हेशन साठी. हा जो मॉलिक्यूल आहे तो एकदम सरळ चाललेला आहे, स्ट्रेट, बरं की नाही. इमॅजिन म्हणजे तुम्हाला अजम्पशन घेतलेलंच आहे, मॉलिक्यूल काय करतो कोलिजन होण्याच्या आधी कसा ट्रॅव्हल होतो तर स्ट्रेट लाईन मध्ये. ओके. आता स्ट्रेट चाललेला आहे. स्ट्रेट गेल्यानंतर हा मॉलिक्यूल आता या कोणत्या मॉलिक्यूल वरती कोलाइड होऊ शकतो. या मॉलिक्यूलचं डायमीटर किती आहे D इतकं, आणि हा सरळ चाललेला आहे, एका स्ट्रेट डायरेक्शन मध्ये चाललाय सरळ.
या पाथमध्ये. तर सरळ जाताना कोणत्या मॉलिक्यूल वरती कोलाइड होऊ शकतो, म्हणजे अजून एक्सप्लेन करायचं असेल तर किती डिस्टन्स वरती जी मॉलिक्यूल असेल, आता समजा एवढा मॉलिक्यूल आहे, याच्या पाथमध्ये कोण कोण येऊ शकतं की त्याचं डिस्टन्स किती पर्यंत असलं पाहिजे त्या मॉलिक्यूल वरती तो कोलाइड होऊ शकतो. ठीक आहे, तर मी सांगतो तुम्हाला. तर हा मॉलिक्यूल काय होणार आहे, पुढे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होणार. ठीक आहे, या पाथमध्ये. तर हा मॉलिक्यूल किती डिस्टन्स वरती, तर जो मॉलिक्यूल याच्या रेडियस इतक्या डिस्टन्स वरती आहे त्याच्यावरती तो कोलाइड होऊ शकतो, बरं की नाही. मग याचा रेडियस जे आहे, याचा रेडियस किती असेल तर d/2. मग d/2 इतकं डिस्टन्स घ्यायचं आणि तर काय करायचं तर आणखीन एक स्फिअर ड्रॉ करा, इतकाच असेल बरं का. इमॅजिनरी स्फिअर या ठिकाणी ड्रॉ करा. ओके, इथे जाऊन तो काय होणार तर कोलाइड होणार. किंवा अजून कुठे तर याच्यावरती पण तुम्ही कन्सिडर नाही केलं तर मॉलिक्यूलचा डायरेक्ट एंड टू एंड डिस्टन्स घेऊ. बघा मॉलिक्यूल, ठीक आहे, या मॉलिक्यूलचं हे डिस्टन्स घेतलं. मग हे जे मॉलिक्यूल याच्या आतमध्ये किंवा या सरफेस वरती जे आहे त्याच्यावरती हा मॉलिक्यूल जाऊन काय होणार तर कोलाइड होणार. मग एक मॉलिक्यूल मी या ठिकाणी काय करतो तर ड्रॉ करतो, सेम साईजचा, तुम्ही सेम काढायचं. आणि जो मॉलिक्यूल या ठिकाणी असणार त्याच्यावरती ते जाऊन काय होणार तर कोलाइड. ठीक आहे, तर या सेंटर पासून तर याच्या सेंटर पर्यंत जर डिस्टन्स घेतलं तर ही रेडियस झाली, परत ही रेडियस झाली, आणि टोटल डायमीटर किती घेतलं तर d इतकं. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर d इतकं. किंवा याच्या सेंटर पासून याचं सेंटर जरी घेतलं तरी ते डिस्टन्स किती असते तर d इतकं. म्हणजे बघा हा मॉलिक्यूल जो आहे पहिला मॉलिक्यूल तो कोणत्या मॉलिक्यूल वरती जाऊन कोलाइड होण्याचे चान्सेस आहे, असे मॉलिक्यूल की ज्याचं डिस्टन्स जास्तीत जास्त किती आहे तर d इतकं आणि त्याच्यापेक्षा कमी. कळलं का नाही, d किंवा d पेक्षा कमी डिस्टन्स वरती जेवढे पण मॉलिक्यूल आहे सेंटर पासून, त्या मॉलिक्यूलची जी स्ट्रेट पाथ आहे त्याच्या सेंटर पासून मॉलिक्यूलचं डिस्टन्स किती तर d किंवा d पेक्षा कमी डिस्टन्स वरती जेवढे पण मॉलिक्यूल आहे तर त्या प्रत्येक मॉलिक्यूल वरती तो जाऊन काय होणार तर कोलाइड होणार. पॉईंट समजला? पॉईंट समजलाय सर्वांना? फर्स्ट मॉलिक्यूल collide on that molecule whose distance center to center distance is d or less than d. एवढे जे मॉलिक्यूल असते त्या प्रत्येक मॉलिक्यूल वरती जाऊन हा कोलाइड होण्याचे चान्सेस आहेत. आपण कोणा समजला नाही? ठीक आहे, मग मी काय करतो, हा मॉलिक्यूल जो आहे तर या सेंटर पासून तर या सेंटर पर्यंत डिस्टन्स काढतो, पुढे एक्सटेंड करतो. मग या ठिकाणी सिलेंडर घेऊ आपण. ओके, मग हा जो सिलेंडर आहे नवीन सिलेंडर काढलेला आहे, या सिलेंडर मध्ये जेवढे पण मॉलिक्यूल असणार त्या प्रत्येक मॉलिक्यूल वरती हा मॉलिक्यूल जाऊन कोलाइड होण्याचे चान्सेस आहे. ओके, मग या सिलेंडरचं डिस्टन्स किती असणार, हे ऍक्सिस झालं आणि हे त्याचं एंडचं पोझिशन झालं. म्हणजे जे डिस्टन्स असेल ते किती असेल तर d इतकं, म्हणजे डायमीटर ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल. ओके, डायमीटर ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल इतकं जर तुम्ही सिलेंडर घेतलं, सिलेंडरचे रेडियस घेतलं तर त्या प्रत्येक मॉलिक्यूल वरती पहिला मॉलिक्यूल जाऊन कोलाइड होण्याचे चान्सेस आहेत. तर डायग्राम पुढे एक्सटेंड करा वाटलं सर, डायग्राम एक्सटेंड करा म्हणजे हा सिलेंडर तुमचा कम्प्लीट झाला. डायग्राम माझ्या मते सर्वांना समजलेली. ठीक आहे, आता आपण काय करू तर याचं डेरिव्हेशन घेऊ. आता मला मीन फ्री पाथ घ्यायचा आहे. आता त्याच्या आधी आपण काय करू तर याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील तर ते आपण या ठिकाणी फाइंड करू. मग त्यासाठी पूर्ण व्हॉल्यूम आहे. ओके, या सिलेंडर आहे, सिलेंडरचं काहीतरी व्हॉल्यूम असणार, जेवढं त्या व्हॉल्यूम आहे तेवढे तुमचे गॅसेस जास्त असू शकतात, बरं की नाही. मग आपण एका युनिट व्हॉल्यूम साठी किती असेल तर ते आपण या ठिकाणी फाइंड करू. मग पहिला पॉईंट घ्यायचा तुम्हाला, तर तो घेणार मी नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स तो रिप्रेझेंट करू n ने, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स पर युनिट व्हॉल्यूम, पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, इमॅजिनरी सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ इमॅजिनरी सिलेंडर. ओके, त्या इमॅजिनरी सिलेंडर मध्ये एका युनिट व्हॉल्यूम साठी किती नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असतील ते आपल्याला फाइंड करायचं. मग नंबर ऑफ मॉलिक्यूल कशाने फाइंड केला तर n ने, आणि वरती फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, तो काय सांगितला तर नंबर ऑफ मॉलिक्यूल पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे डिवाइड बाय काय करायचं तुम्हाला व्हॉल्यूम या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. व्हॉट इज स्मॉल n? स्मॉल m इज
स्मॉल एन इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. ओके, मग स्मॉल एन तसाच घेतला. नंबर ऑफ मॉलिक्युल कशाने मी करणार आहे? कॅपिटल एन असते तुमचं नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि व्हॉल्यूम कशाने मी करणार तर व्ही ने रिप्रेझेंट करणार. इथपर्यंत क्लिअर आहे. मग मी नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करतो. मग व्ही इकडे डिवाइड, इकडे काय करा तर मल्टिप्लाय करा. therefore number of molecules is equal to number of molecule per unit volume into volume. पॉईंट क्लिअर आहे? पॉईंट क्लिअर आहे. आता मला याच्यात व्हॅल्यू भेटेल कोणाची तर व्ही ची. इथं मी बार घेतलाय म्हणजे तो स्पीड आहे, मीन व्हेलॉसिटी, कळलं का नाही? आणि हा म्हणजे व्हॉल्यूम आहे तुमचा. आता या ठिकाणी आपण इमॅजिन करतो एक सिलेंडर आणि सिलेंडरचा व्हॉल्यूम माहित असतो तुम्हाला. काय व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय? 4/3 pi r cube. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती तर पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे काय तर हाईट. मग आता हाईट कुठपर्यंत घ्यायचं बघा, या मॉलिक्यूल आणि या मॉलिक्यूल मध्ये. का बरं या मॉलिक्यूल आणि या मॉलिक्यूल मध्ये? कारण की मॉलिक्यूल तोपर्यंत सरळ जाणार आहे. कधीपर्यंत सरळ जाणार आहे? जोपर्यंत त्याचं कोलिजन होणार नाही. मग कोलिजन या मॉलिक्यूल वरती होणार, बरं का नाही? म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स किंवा इथला मॉलिक्यूल कोणता तरी, समजा हे मॉलिक्यूल इमॅजिन नाही केलं तर इथला मॉलिक्यूल, बरं का नाही? म्हणजे काय असणार तर तुमचं डिस्टन्स असेल. मग याला काय कन्सिडर करू आपण? एल कन्सिडर करू किंवा एक काम करा एचच कन्सिडर करा. मग झाली काय तर हाईट ऑफ सिलेंडर, कळलं का नाही? मग या ठिकाणी मी पुट करून टाकतो. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल पर युनिट व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम का असेल तर तो असेल तुमचं पाय आर स्क्वेअर एच. हे झालं तुमचं बेसिक फॉर्म्युला. याला आपण काय करू? इक्वेशन 1 कन्सिडर करू. इथपर्यंत कोणाला समजलं नसेल तर विचारून घ्या. आता आपण पुढचा पॉईंट डिस्कस करू. तर आपल्याला फाइंड काय करायचं? रेट ऑफ कोलिजन फाइंड करायचं. ओके, आता मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपल्या क्लासरूमची कॅपॅसिटी आहे 50 विद्यार्थ्यांची. ओके, तर मी 50 विद्यार्थी तिथे बसून दिले आणि त्यांचे सर्वांचे डोळे बंद करून दिले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला रॅन्डमली मूव्ह करायचं. ते रॅन्डमली मूव्ह करणार आणि त्या केसमध्ये कोलिजन काहीतरी होणार. ठीक आहे, काहीतरी पकडू आपण. आता मी काय केलं, त्या 50 विद्यार्थ्यांमध्ये आणखीन 25 विद्यार्थी ऍड करून दिले. म्हणजे काय झालं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढले, राईट ना? त्यांचे पण डोळे काय तर बंद आहे. आता या केसमध्ये तर काय होणार तर जसे ते नंबर ऑफ मॉलिक्युल ऍड होणार आहे तर ही जी कोलिजनची नंबर आहे ते काय होणार तर इन्क्रीज होणार, राईट ना? म्हणजे जेवढी तुम्ही जास्त मॉलिक्यूल ऍड करणार, नंबर ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीजेस, रेट ऑफ कोलिजन ऑल्सो इन्क्रीजेस. रेट ऑफ कोलिजन का असतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट टाइम. ओके, त्या युनिट टाइमामध्ये किती नंबर ऑफ कोलिजन झालं त्याला काय म्हटलं जातं तर रेट ऑफ कोलिजन म्हटलं जातं. ठीक आहे, मग रेट ऑफ कोलिजन जर घेतला तर एन डिवायडेड बाय याच्यासाठी काहीतरी टाइम लागेल, तो टाइम आपण टी घ्या. ओके, टी किंवा मग एक काम करा, युनिट टाइम घेताय डेल्टा टी घेऊन टाका, कळलं का नाही? तर कोणताही टाइम घ्या, स्मॉल टाइम घेऊन टाकू आपण, कारण की टाइम खूप जास्त नसतो, मायक्रो किंवा मिली सेकंड मध्ये असतं ते टाइम, नाही का? तर समजलं ना, जेवढे नंबर वाढणार आहे मॉलिक्यूलचे तेवढं कोलिजनचा रेट का होणार तर इन्क्रीज होणार. मग मी रेट ऑफ कोलिजन घेतला. ऑलरेडी आपण यांची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. यांची व्हॅल्यू काय आहे? यांची व्हॅल्यू आहे एन पाय आर स्क्वेअर एच. तर ती टाकून देऊ आपण. एन कोणता? स्मॉल एन. नंतर आहे तुमचा पाय आर स्क्वेअर आणि हा एच घेतला डिवाइड बाय काय घेतला तर टाइम घेतला. हे कुठून आलं तर फ्रॉम इक्वेशन 1 म्हणू शकतो. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1 वरून आलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये माझा अजून एक पॉईंट राहिला, तो म्हणजे काय रे? एच राहिला, बरं का नाही? मग माझा जो पार्टिकल आहे पहिला पार्टिकल तो काय होतं तर व्ही इतक्या मीन व्हेलॉसिटीने पुढे चाललेला आहे, व्ही बार इतक्या, बरं का नाही? मग त्याच्यावरून आपल्याला हाईट भेटेल, कारण की तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार तो पार्टिकल. व्ही बार इतक्या स्पीडने चाललेला आहे आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल करताय तर एच इतकं, आणि टाइम किती लागणार तर डेल्टा टी इतकं. मग आपण काय करू तर मीन व्हेलॉसिटीचा एकदम रेग्युलर जनरल फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम हा बेसिक फॉर्म्युला आपण यूज करू. ठीक आहे, बट या ठिकाणी काय करू आपण मीन व्हेलॉसिटी म्हणू. मीन व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय काय असेल तर टाइम असेल. ओके, आता मीन व्हेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट केली तर तो व्ही बार ने रिप्रेझेंट केला. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करताय तो मॉलिक्यूल तर एच इतकं, कोलिजन पर्यंत, बरं का नाही? एच इतकं, आणि टाइम किती घेतला आपण त्या पर्टिक्युलर साठी तर डेल्टा टी इतका, बरं का नाही? मग मला एच ची व्हॅल्यू भेटेल, म्हणजे आपल्याला इथं पुट करता येईल. ठीक आहे, देअरफॉर एच काय भेटेल तर हा डेल्टा टी इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग एच इज इक्वल टू करायला तर व्ही बार इंटू डेल्टा टी, आता व्हॅल्यू याच्यात पुट करून टाका. देअरफॉर रेट ऑफ कोलिजन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट टाइम, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट टाइम इज इक्वल टू, या ठिकाणी एन राहिला, आर राहिला, पाय आर स्क्वेअर एच, एचच्या जागी मी टाकलं व्ही बार इंटू डेल्टा टी, त्याला डिवाइड करायचं कशाने डेल्टा टी. काय केलं समजलं?
याची व्हॅल्यू लागत होती आणि ती आपण या ठिकाणी फाइंड केलं. डेल्टा टी काय होणार आहे कॅन्सल. मग काय रिमेनिंग राहील नंबर ऑफ रेट ऑफ कोलिजन डेल्टा टी पर युनिट टाइम असेल. रेट ऑफ कोलिजन म्हणजे काय नंबर ऑफ कोलिजन पर युनिट टाइम. मग रिमेनिंग काय राहणार आहे एन पाय आर स्क्वेअर आणि हा राहिला तुमचा मीन व्हेलॉसिटी. इथपर्यंत समजलंय. आता मी सांगितले डेरिव्हेशन तुम्हाला नाहीये पण बघा हे झालं नंबर ऑफ कोलिजन साठी एवढे नंबर ऑफ कोलिजन झाले बरं का नाही. पण 2 कोलिजन साठी किती टाइम लागणार बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन म्हणजे मॉलिक्युल इथून स्टार्ट होणार आणि या मॉलिक्युल वरती जाऊन कोलाइड होणार. तर याच्यासाठी टाइम किती लागणार म्हणजे आता काय करावं लागेल तुम्हाला रेसिप्रोकल. कारण की हा पर युनिट टाइम आहे आणि आपल्याला 2 कोलिजन साठी टाइम घ्यायचं म्हणजे याचं काय करावं लागेल तर तुम्हाला रेसिप्रोकल करावं लागेल बरं का नाही. मग पुढचा पॉईंट घेऊ आपण टाइम टेकन. तो कशाने मेन करू तर 3 आहे फक्त 3 आहे ठीक आहे. टाइम टेकन बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन इज. तर तो टाइम रिपेंड करणारे 3 आहे आणि याचं काय करावं लागेल तुम्हाला रेसिप्रोकल घ्यावं लागेल. पर युनिट टाइम आहे तर आपल्याला 2 कोलिजन साठी घ्यायचं ठीक आहे. 2 कोलिजन आणि अपूर्ण कोलिजन साठी जेवढे मॉलिक्युल होते तेवढ्यासाठी ठीक आहे. मग टी घेतला डेल्टा टी म्हणजे याचं काय करावं लागेल आपल्याला रेसिप्रोकल म्हणजे 1 डिवायडेड बाय हा नंबर लिहून टाका काय तर एन पाय आर स्क्वेअर आणि हा करायला तर व्ही बार हा झाला तुमचा टाइमचा फॉर्म्युला ठीक आहे. काय डाऊट आता याच्यात. पण मला फाईन काय करायचंय तर मला फाईन करायचंय मीन फ्री पाथ. तर याला काय करू आपण इक्वेशन काय गरज नाही डायरेक्ट लिहू. आता मीन फ्री पाथ व्हॉट इज मीन फ्री पाथ. तर या ठिकाणी मी मीन व्हेलॉसिटी जसं घेतलं डिस्टन्स तर इथं काय करणार तर फ्री पाथ करणार मी आणि डिवाइड बाय टाइम. कळलं का नाही. फक्त आता रेग्युलर फॉर्म्युला मी बदलला. आता इथं काय करतो मीन फ्री पाथ साठी विचार करतोय. मग त्यानुसार आपण याला रिप्लेस करू म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी फायनल होऊन जाईल ठीक आहे. इथंच मी लिहितोय तर थोडीशी जागा कमी होईल तर मी इथून स्टार्ट करतो ठीक आहे. तर तुम्हाला सर्व दिसून जाईल. तर या ठिकाणी मी कंटिन्यू करतो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटून जातील ठीक आहे. बट मीन व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे तर आहे मीन फ्री पाथ. दिसतंय ना सर्वांना मीन फ्री पाथ. त्याला डिवाइड करायचं कशाने तर टाइम. ओके. मीन व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करणारे लेटर बी बार मीन फ्री पाथ लॅम्बडा बार आणि टाइम का असेल तर टी. बघा या ठिकाणी तसंच घ्यायचं आपल्याला पण आपल्याला लॅम्बडा फाईन करायचा. टी इकडे काय डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय. मग इथे पण तसंच आहे बघा. मी थोडीशी जागा इथं ठेवणार आहे तर तो आपण या ठिकाणी बघून घेऊ ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे व्ही बार इंटू टी करायचा. टी इकडे डिवाइड इकडे काय केलं तर मल्टिप्लाय. व्ही बार इंटू टी इज इक्वल टू काय घेतलं तर लॅम्बडा बार आणि इकडे पण व्ही बार इकडे डिवाइड इकडे काय करता येईल तर मल्टिप्लाय. मग करायला तर व्ही बार इंटू टी इज इक्वल टू मग फक्त व्ही बार गेला म्हणजे एन पाय आर स्क्वेअर तसंच राहिला. समजलं. आणि ऑलरेडी आपला व्ही बार टी आय एस त्याच्या जागी व्हॅल्यू आपण पुट करून टाकू. देअरफॉर लॅम्बडा बार इज इक्वल टू काय राहील तर तुमचा 1 डिवायडेड बाय एन पाय आर आर कसं घेतलं ठीक आहे. चला थोडंसं मिस्टेक झालेली आहे तर तेच लगेच सांगतो मी तुम्हाला काय झालेलं आहे. आता जो सिलेंडर आहे ना बाळांनो सिलेंडरचा रेडियस किती रे थोडंसं एक पॉईंट आपला मिस झालेला आहे तर त्याच्यात काही एवढं अडचण नाही. राईट एकदम फक्त आपण लेटर वेगळे लिहिलेले. सिलेंडरचा डायमीटर रेडियस किती आहे डायमीटर इतकं बरोबर की नाही. हे बघा इतकं समजलं की नाही. आणि आपण इथं आर किती घेतला तर डायरेक्टली आरच घेतला पण आर नाही तो किती तर डी इतकं आहे बरोबर की नाही. मग आपण डी घेणार या ठिकाणी. पाय आर स्क्वेअर जिथे दिसतोय ना त्याच्या जागी फक्त आरच्या जागी मी काय करणार तर डी कन्सिडर करणार. डी का असेल तर रेडियस ऑफ दॅट इमॅजिनरी सिलेंडर. ओके. तर या ठिकाणी पण तोच असणार आहे फक्त आरच्या जागी तुम्हाला काय करायचंय डी कन्सिडर करायचं. फिगरनुसार आपल्याला चेंज करावं लागेल. इथे पण आर आहे तो डी या ठिकाणी पण डी या ठिकाणी पण डी आणि या ठिकाणी पण काय असेल तर डी. इथला जो पॉईंट आहे तो काय घेतला तर डी घेतला. क्लिअर या पॉईंट. पण एन का असतो व्हॉट इज स्मॉल एन. स्मॉल एन असतो तुमचा नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे कॅपिटल एन डिवायडेड बाय व्ही. तर तोही फॉर्म्युला तुम्ही लास्टला पुट करू शकता. देअरफॉर लॅम्बडा बार इज इक्वल टू काय असेल तर 1 डिवायडेड बाय एनच्या जागी मी काय लिहिणार तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम आणि इंटू करायला तर पाय डी स्क्वेअर. तर हा झाला तुमचा लॅम्बडाचा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे टेक्स्ट बुक मध्ये. ओके.
तर डायरेक्टली दिलेला आहे. तर हा फॉर्म्युला पण याच्यामध्ये थोडंसं आणखीन त्याने एक जो पॉइंट आहे तर हा फॉर्म्युला ऍज इट इज आहे, सर्व ऍज इट इज आहे, फक्त इथं रूट 2 दिलेला आहे. का बरं दिलेला आहे? तर मी तुम्हाला आधीच अझम्पशन सांगितलं होतं की जे मॉलिक्यूल घेतोय मी पहिलाच मॉलिक्यूल इमॅजिन करतोय की पहिलाच मॉलिक्यूल मोशन मध्ये आहे, बाकीचे सर्व कसे आहे रेस्ट कंडिशन मध्ये. पण असं शक्य नाहीये. तर पहिला मॉलिक्यूल मोशन मध्ये असेल तर इकडचे जे मॉलिक्यूल आहे उरलेले ते पण कसे असतील तर मोशन मध्ये असेल. मग आपण तिथे इमॅजिनेशन थोडंसं हे केलं. मग ते इमॅजिनेशन याच्यापेक्षा आता हे डेरिव्हेशन जेवढं आहे त्याच्या डबलचं डेरिव्हेशन दोन्ही पार्टिकल मोशनसाठी आहे. तर एवढं मोठं घेण्याची काही गरज नाहीये. तर तुम्हाला बेसिक फॉर्म्युला आलेला आहे. जर दोन्ही मॉलिक्यूल मोशन मध्ये असेल, ऑल मॉलिक्यूल्स आर इन मोशन, तर हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये काय करावं लागेल तर डिनॉमिनेटरला फक्त √2 तुम्हाला ऍड करावं लागेल. ठीक आहे. तर एवढं छोटंसं डेरिव्हेशन तुम्ही अरेंज करून ते फॉर्म्युला घेऊ शकता. ठीक आहे. तर लास्टचा तो टॉपिक आपण लिहूनच घेणार आहे. तर इथपर्यंत कोणाला काय डाऊट असेल तर त्याने विचारून घ्यायचं. आता हे जे अझम्पशन्स आहे, दिस अझम्पशन इज बेस्ड ऑन फर्स्ट मॉलिक्यूल इज मूव्हिंग अँड रिमेनिंग ऑल मॉलिक्यूल्स आर इज ॲट द रेस्ट कंडिशन. ओके. तर फक्त पहिला मॉलिक्यूल मोशन मध्ये उरलेले सर्व मॉलिक्यूल कसे येतात रेस्ट कंडिशनला. पण असं शक्य आहे का? नाही, असं कधी शक्य नाही. तर बाकीचे पण मॉलिक्यूल मोशन मध्ये राहते, बरं का नाही. आणि जर ते मोशन मध्ये असेल तर हा फॉर्म्युला चालेल, पण त्याच्यामध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागेल. मग तो पॉईंट लिहून टाका. ओके. तर तो टॉपिक मी सांगतो. It is assumed that first molecule is moving and remaining all molecule is at rest, but it is not true. Therefore, mean free path becomes. तर त्या केसमध्ये जो मीन फ्री पाथ भेटणार आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. ठीक आहे. तर ते लिहून देऊ का? ठीक आहे. This derivation is based on the assumption of first molecule is moving, and remaining molecules करा and remaining molecule is at rest, but this is not true. ओके. तर हे खरं नाही. ठीक आहे. असं काही शक्य नाही, असं होणं शक्य नाही. ओके. The derivation is based on assumption of first molecule is moving and remaining molecule is at the rest, but this is not true. Okay. असं ट्रू नाही. Therefore, in that case, the mean free path is, तर त्या केसमध्ये मीन फ्री पाथ का असेल तर तो घेतला तर आपण लॅम्बडा बार इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट काय घेतला आपण वॉल्यूम घेतला, नंतर पाय घेतला आणि डी स्क्वेअर घेतला. याच्यात थोडंसं ऍडजस्टमेंट करायचं. तो म्हणजेच काय तर डिनॉमिनेटरला तुम्हाला √2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हा जो असेल तो काय असेल तर मीन फ्री पाथचा फॉर्म्युला असेल. ठीक आहे. तर आधीचं जे डेरिव्हेशन आहे ते अझम्पशन आहे की पहिला मॉलिक्यूल फक्त मोशन मध्ये बाकीचे रेस्ट, पण सर्व मॉलिक्यूल मोशन मध्ये आलं तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. ठीक आहे. तर हे फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही मीन फ्री पाथ काढू शकता. आधीचा जो घेतला तो एकदम बेसिक आहे. जर सर्व पाथ दिलेले असेल तर तो फॉर्म्युला, आणि या प्रकारचं दिलं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करणं गरजेचं असेल, महत्वाचं आहे. आता याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. ठीक आहे. आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.